सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे। प्रत्येकजण दिवाळीच्या तयारीला लागले तर सर्व बाजारपेठा सजल्या असून नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे। बाजारपेठेतील सध्या लगबग कशी सुरू आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, पाहूयात। नाशिकवरून महेश महाले तर छत्रपती संभाजीनगरवरून सचिन बडे, नवी मुंबईतून आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडले जात आहेत। विविध शहरांमध्ये दिवाळीचा उत्साह नेमका कसा आहे, खरेदी कशा पद्धतीने सुरू आहे, बाजारपेठा देखील कशा फुललेल्या आहेत याचा आढावा देखील आपण घेणार आहोत। तर सध्या नाशिकमध्ये जातोय महेश महाले, आमचे प्रतिनिधी जोडले जातात। महेश, नाशिकमध्ये कशा पद्धतीची लगबग सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी पाहायला मिळते, कारण बाजारपेठांमध्ये सध्या गर्दीच गर्दी उसळलेली आहे। अगदी खरं आहे शुभम, खरं तर आज दीपावलीचा दुसरा दिवस आहे, धनत्रयोदशी आहे। या निमित्त आपण जर मार्केटमध्ये बघितलं असेल तर ग्राहक जे आहे ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आणि एकूणच जर बघितलं तर दिवाळीसाठी फटाक्यांची जी खरेदी आहे ती आता ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। नेमकं बाजारामध्ये मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। खरं तर दीपोत्सव हा सुरू झालेला आहे। या दीपोत्सवानिमित्त नवीन नवीन जे फटाके आहे ते बाजारात आलेले। आपल्यासोबत या दुकानात नेमके यंदाच्या वर्षी काय नवीन फटाके आलेले हे देखील आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार यावर्षी कसा प्रतिसाद मिळतोय ग्राहकांचा दीपावली निमित्त, आणि कुठले कुठले नवीन फटाके यावर्षी बाजारात? यावेळेस जसं हेलिकॉप्टर नावाचा एक प्रकार आलेला आहे, परत झालं 288 शॉट्स आहेत, शॉट्समध्ये भरपूर प्रकार आलेले आहेत। आणि फॅन्सी जे आहेत लहान मुलांचे छोटे चिटपुट वगैरे जे म्हणतो आपण, किंवा बटरफ्लाय म्हणतो, तडतडी म्हणतो, तर असे बहुतेकशे असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकारातले, वेगवेगळ्या साईजमध्ये, पर म्हणजे म्हणतो ना एक वर्ष 1.5 वर्षाच्या मुलापासून तर पर 70-75 वर्षापर्यंतच्या बाबांपर्यंत सगळे असे ग्राहकांचा। तर ह्या व्यवस्थेचं मार्केट जर विचार जर केलं तर दुकानं खूप वाढलीत, प्रचंड वाढलीत। आणि त्याच्यामुळे खूप ठिकाणी परमिशन्स दिल्यामुळे किंवा खूप ठिकाणी अनलिगल दुकान लागल्यामुळे थोडंसं मार्केटवरती त्याचा परिणाम आहे। आणि तुम्ही बघत आहात का आता म्हणजे आज दिवाळीचा पहिला दिवस असून सुद्धाही एवढी काही रश किंवा एवढा काही गर्दी नाही। बाकी एक साधारण दरवर्षीप्रमाणे थोडंसं 7-8%, 10% वाढ होतेच ती, आणि ती साहजिक आहे। आता शेवटी सगळ्या गोष्टी मागतायत, लेबर मागतोय किंवा जे काही मटेरियल, रॉ मटेरियल मागतंय, तर त्या हिशोबाने ते रेट वाढणे स्वाभाविक आहे। काही ग्राहक देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहे, आपण काही ग्राहकांना देखील विचारणार आहोत। दादा, दिवाळीचे फटाके खरेदी करण्यासाठी आलेले आहात, कसं वातावरण आहे एकंदरीत? एकदम सर चांगलं आहे वातावरण, काय ना लहान मुलांसाठी घेतोय, तसं काय नाही सर। काय 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 कुठले कुठले फटाके फोडायचे तुला? कुठले कुठले फटाके घ्यायला आला ना? सुरसुऱ्या, तडतड्या, अजून तुळस, अजून भुईचक्कर। एकूणच आपण बघितलं का बाजारामध्ये जे आहे ती गर्दी ही उसळलेली आहे। एकूणच फटाके खरेदी करण्यासाठी जे आहे ग्राहक आता खरं तर फटाका मार्केटमध्ये जे आहे ती गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर दीपावलीचा आज दुसरा सण आहे, धनत्रयोदशी आहे, मात्र अजून लक्ष्मीपूजन असेल, नरक चतुर्दशी असेल, पाडवा असेल, भाऊबीज आहे, हे सण अद्याप हे येणार आहे। त्यामुळे हळूहळू जे आहे ती गर्दी वाढणार आहे। मात्र एकंदरीतच उत्साहाचं आणि वातावरण, आनंदाचं जे वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। नाशिकमध्ये आता खरेदी करण्यासाठी गर्दी आणि एकंदरीतच नागरिकांमध्ये दिवाळीच्या निमित्तानं आनंददायी वातावरण आपल्याला पाहायला मिळते। थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये, सचिन बडे आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे, कारण आपण पाहतोय अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला होता, काही बाजारपेठांमध्ये देखील गर्दी काही दिवसांपूर्वी नव्हती अशी देखील बातमी समोर आलेली होती, कारण शेतकरी संकटात होता, तरी देखील कशा पद्धतीची दिवाळी साजरी होते मराठवाड्यामध्ये? मराठवाड्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। आणि जी दिवाळी होते, ज्या पिकांवर ही दिवाळी केली जाते, ज्या पिकांचे 2 पैसे मिळतात, ते पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना दुसरीकडे शहरातील दिवाळीचा जर विचार केला गेला तर शहरातील दिवाळीच्या बाजारपेठा पाहिल्या गेल्या तर त्या पूर्णपणे सजल्याचं पाहायला मिळतंय। खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मी छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट ते गुलमंडी परिसर या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेमध्ये आहे। तुम्ही जर माझ्या मागे पाहत असाल तर तुम्हाला पूर्णपणे गर्दीच गर्दी दिसत असेल। ही गर्दी आहे खरेदीसाठी आलेली, आणि पुढे तुम्हाला दिसत असेल तर मुंग्यांसारखी जी स्थिती दिसते तर ते पूर्णपणे ग्राहक आहेत, खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे ठिकाणी कपडे असतील,
त्यासोबतच काही ज्वेलरी असतील, मिठाई असतील, या बाजारपेठेमध्ये ते विशेष भेटतात. आणि त्यासोबतच या बाजारपेठेमध्ये छत्रपती संभाजीनगरची आणि मराठवाड्यातील एक महत्त्वाची आणि मुख्य बाजारपेठ म्हणून देखील याला ओळखलं जातं. आणि आता ही रात्रीची वेळ आहे, तुडुंब गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. 1 ते 2 किलोमीटरचा हा जो परिसर आहे तो पूर्णपणे नागरिकांच्या गर्दीनं गच्च भरलेला आहे, ग्राहकांच्या गर्दीनं गच्च भरलेला आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी जी वाहनं आहेत ती वाहनांची गर्दी जर आपण या ठिकाणी पाहिली तर त्यावरून कळत असेल की पार्किंगला सुद्धा या ठिकाणी जागा नाहीये. अक्षरशः नागरिकांची तुफान गर्दी जी आहे ती पाहायला मिळत असताना या ठिकाणावरून किलोमीटरपर्यंत एकही गाडीला प्रवेश जो आहे तो पुढे मिळत नाहीये, कारण एवढी गर्दी आहे की गाडीच पुढे नेणं जे आहे ते अवघड होतंय. आणि ही दिवाळीची गर्दी, तुडुंब प्रतिसाद जो आहे तो शहरामध्ये पाहायला मिळतोय. ग्रामीण भागामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. मात्र अशामध्येच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नागरिकांची जी गर्दी आहे ते सांगून जाते की आता उत्साह जो आहे तो शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. खरेदी केली जाते, मिठाई घेतली जाते, कपडे घेतले जात आहेत, फटाके घेतले जात आहेत. त्यामुळे बाजारपेठा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गच्च भरल्याचं, तुडुंब भरल्याचं पाहायला मिळतंय. अगदी सचिन, दृश्यांच्या माध्यमातून देखील दिसतंय छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठा अगदी फुललेल्या आहेत. त्यानंतर नवी मुंबईतील आढावा आपण घेऊयात. नवी मुंबईमधून आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत. आकांक्षा, नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीची दिवाळीची लगबग सध्या पाहायला मिळते? बाजारपेठांमध्ये काय अवस्था आहे आणि खरेदीदारांची गर्दी झाली का बाजारपेठांमध्ये? नवी मुंबईतील विविध बाजारपेठा आहेत त्या सजलेल्या आहेत. नवी मुंबईमध्ये पाहायला गेलं तर वाशी या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. एपीएमसी परिसरात मोठे दुकानं आहेत आणि ती बाजारपेठ गर्दी असते. त्यानंतर नेरूळची जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी देखील गर्दी असते. आणि दिवाळीच्या खरेदीसाठी संपूर्ण नागरिक आहेत, ग्राहक आहेत ते आपण सध्या आहोत या ठिकाणी. आणखी पाहू शकता की टीव्ही असतील, पंटा असतील किंवा फुलं असतील, सामान खरेदी नागरिक या ठिकाणी नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र त्यासाठी नागरिकांची आपल्याला गर्दी आणि नेहमीचा हा बाजार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात. आकांक्षा, आपण पाहतोय नवी मुंबईत देखील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये झाल्याचं पाहायला मिळते. तुर्तास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.